फलटणमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची मोट बांधली जात असताना भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्यात वाद पेटलाय। गोरे धमकावत असल्याचा आरोप खरे यांनी केला। जयकुमार गोरेंनी कोण खरे असा सवाल उपस्थित केला, तर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनीही जयकुमार गोरे यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका केली। मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता असल्यामुळं किती जरी पालकमंत्र्यांना ते आम्हाला दम द्यायचं नाही, ती दमाची भाषा त्यांनी दुसरीकडे करायची। पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमाभिमाला घाबरणारा माणूस नाही। अरे मी 36 वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवट शिवसैनिक आहे आणि मोहोळमध्ये दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही गाडून मी 31,000 मतांनी निवडून आलेलो आहे। जयकुमार गोरे जे आहेत ते आम्हाला धमकी देऊ नये। मी राजन पाटलाला घाबरलो नाही, जयकुमार गोरेलाही घाबरणार नाही असं आमदार राजू खरे म्हणतात। कोण आहे मी त्यांना ओळखत नाही। आपण आता घोडे मैदान लांब नाही। मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही। त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचंय, किती पॅकेज द्यायचंय, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं। कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात तेव्हा निश्चितपणे ही पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।